प्रेक्षकांनो, या पहिल्या भागात तुम्ही बघणार आहात की सायलीला प्रेग्नन्सीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह नाही आहेत हे कसं कळलं. तर आता अर्जुनला समजलंय की हे सगळं कांड अस्मिता ताईनेच केलंय. तेवढ्यात त्याला चैतन्याचा फोन येतो की लवकर ये ऑफिसला. अर्जुन सायलीला म्हणतो, मी आलोच सायली, तुम्ही टेन्शन घेऊ नका. सायली म्हणते, तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. अस्मिता चोरोटीबद्दल सांगण्यासाठी प्रियाला कॉल करते. प्रिया असते रविराजांबरोबर बाहेर. ती म्हणते, बोल लवकर, अगं मी बाबांबरोबर बाहेर आली आहे. अस्मिता म्हणते, तू रविराज काकांसोबत फिरायला वगैरे जायला लागली की काय. तेव्हा ही म्हणते, अगं नाही ग, तो मुलगा आहे ना, त्याच्यासाठी आम्ही रिंग घ्यायला आलोय. अस्मिता म्हणते, कोण ग मुलगा. अगं तोच का, तो कॅफेमध्ये होता. अगं बाई, तू काय एंगेजमेंट वगैरे करतेस की काय त्या मुलासोबत. प्रिया म्हणते, नाही ग बाई, तसं काही नाही आहे, मी तुला सगळी स्टोरी नंतर सांगते, पण तू कशाला फोन केला ते आधी सांग. मग अस्मिता म्हणते, अगं मम्मा चोरोटीचा मुहूर्त काढतीये, गुरुजींना बोलवलं होता. अगं मम्माला ना धीरच धरवत नाहीये, तिची ही तयारी आपल्या पथ्यावर पडणार आहे हे मात्र नक्की. सायली आणि अर्जुन मस्त तोंडावर आपटतील. प्रिया म्हणते, कधी यांचा खोटेपणा उघडा पडतोय ना त्याचीच वाट बघते मी. मला तर स्वप्न पडतायत, म्हणजे पूर्णाजी सायलीला बाहेर काढतीये असं मला वाटायला लागलंय. आता लगेच अस्मिता म्हणते, होणार होणार, तुझे सगळे स्वप्न पूर्ण होणार. या घरात जर कोणाची चोरोटी भरली जाईल ना तर ती तूच असणार आहे. अस्मिता असं बोलल्यानंतर प्रिया लगेच लाजायला लागते. ए चल ग, काहीतरीच तुझं. अस्मिता म्हणते, लाजली विजलीस की काय. आणि पुन्हा एकदा ही प्रिया लाजायला लागते आणि फोन ठेवून देते. लाजते भारी. असो, पण आता हे दोघं अजून टेन्शनमध्येच आहे. करावं तर काय करावं काहीच कळत नाहीये. अर्जुन म्हणतोय, तशीच सिच्युएशन आली आहे, काय करणार. आपल्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याच आयुष्यात अशी सिच्युएशन आलीच नसेल. सायली म्हणते, आपण सांगून टाकू बरं सगळं खरं खरं. अर्जुन म्हणतो, तुम्ही फिरून फिरून तिथेच येता हा पुन्हा. अहो तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात हे मम्माला सांगायचं आणि खरे नवरा बायको आहे ते पण सांगायचं. मम्मा काय खुश होणार आहे का खूप. सायली म्हणते, अहो निदान तो रिपोर्ट चुकीचा आहे हे तर आपण सांगूच शकतो ना. आणि सुरुवातीच्या दिवसात असा रिपोर्ट चुकीचा येऊच शकतो, त्याने काही कोणाला कळणार नाहीये की आपण खरे नवरा बायको नाहीये ते. अर्जुन म्हणतो, सांगून काही फरक पडणार नाहीये, मम्माच्या हातात तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे प्रेग्नन्सीचा. मग सायली म्हणते, आपण दुसऱ्यांदा टेस्ट करू ना, मग तो रिपोर्ट नक्की निगेटिव्ह येईल. अर्जुन म्हणतो, आपण सगळ्या टेस्ट करूयात, रिपोर्ट निगेटिव्ह आला की मम्माच्या हातात रिपोर्ट ठेवून देऊ. ग्रेट आयडिया आहे ही. सायली म्हणते, सर बाहेर कसं पडायचं, आई तर मला इथून हलू देत नाहीये, आणि परत एकदा टेस्ट करायची सांगितलं ना तर बापरे शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुमचं, काहीतरी दुसरं कारण शोधावं लागेल. सायली म्हणते, सर आपण प्रेग्नन्सी टेस्ट घरातही करू शकतो ना, केमिस्टकडे मिळतो प्रेग्नन्सीचा टेस्ट, आपण जाऊन आणूया ना, म्हणजे लगेच कळेल ना मी प्रेग्नेंट नाहीये. अर्जुन म्हणतो, मम्माला तेवढंसं पुरेसं नाहीये, मम्माला ना डॉक्टरचाच रिपोर्ट लागेल. आपण एक काम करूया, उद्याच सगळ्या टेस्ट करून येऊ, डॉक्टरकडे जाऊया. सायली म्हणते, पण बाहेर जाताना सांगायचं काय आईंना. अर्जुन म्हणतो, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, ते मी बघतो. आणि अर्जुन भारी शक्कल लढवतो. तर पुढे बघा, ह्या सगळ्या नाश्ता करायला बसलेल्या असतात. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, मम्मा अगं गुड न्यूज आल्यापासून आम्ही मंदिरातच गेलो नाहीये बघ दर्शनासाठी. म्हणजे सायली म्हणत होती की हिला मंदिरात जायचंय, हिची इच्छा आहे. आता सायली मनात म्हणते, सर देवाचं नाव घेऊन तरी खोटं नका बोलत जाऊ, बाहेर पडायला वेगळं कारण सांगायला हवं होतं ना. आता या कल्पनाताई बिचारा खुश होतात, त्या म्हणतात, अरे वा चांगलंय की मग, अगं मला सांगायचंच ना सायली. अर्जुन म्हणतो, अगं मम्मा मीच म्हटलो तिला की मी बोलतो तुझ्याशी. बरं ठीक आहे, तुला जेव्हा वेळ असेल ना मम्मा तर हिला घेऊन जा हा मंदिरात. अर्जुन हे मुद्दाम करतोय, म्हणजे कल्पनाताईंनी स्वतःहून परमिशन द्यायला पाहिजे ना. मग अर्जुन मुद्दाम म्हणतो, ओके ना मम्मा, पण या अस्मिताचं मात्र बारीक लक्ष आहे या दोघांकडे. आता या कल्पनाताई म्हणतात, अजिबात नॉट ओके, तुम्ही दोघं जण वेगळ्या कारणासाठी जाताय. अरे बाळासाठी जाताय तुम्ही, देवाचे आभार मानायला जाताय ना बाळासाठी. मग आई आणि आजी जाणार की आई बाबा जाणार. अर्जुन आता उगा नखरे करतो, अगं मम्मा माझा अजिबात विश्वास नाहीये या सगळ्या गोष्टींवर. विमल म्हणते, असं काय करता अर्जुन दादा, तुमच्या बायकोचा तर विश्वास आहे की. अर्जुन म्हणतो, काय आहे ना मम्मा, मला खूप कामं आहेत ग, मला नाही जमणार. कल्पनाताई म्हणतात, अजिबात नाही, ते काय नाही, तू सायलीचं मन जपायलाच हवं, आता सायलीसाठी वेळ काढायलाच हवा, तू जा बरं मंदिरात तिच्यासोबत. लगेच अर्जुन पडत्या फळाची आज्ञा मागतो आणि म्हणतो, बरं मम्मा तू म्हणतेस ना तर जातो आम्ही, चल बरं बायको जाऊयात. कल्पनाताई म्हणतात, पेढे घेऊन जा रे देवाला जाताना. हो हो मम्मा जातो जातो. आता ही अस्मिता एवढी बकाबका पोहे खायला लागते घाई गडबडीत. हिच्या लक्षात येतं की यांचा काहीतरी प्लॅन आहे. अरे हे दोघं खाणाखुणा कसल्या करत होते, यांच्या मागे जावंच लागेल, काय प्लॅन करतायत हे. कल्पनाताई म्हणतात, अगं हळूहळू अस्मिता.
एवढी कसली घाई आहे म्हणून तर ही पळाली पण, मम्मा मला काम आहे मी जाते हं. आणि ही प्रिया आरशात बघून बडबड करत असते स्वतःशी, कसं करावं, एकीकडे आग आहे आणि एकीकडे दरी. त्या किल्लेदारनी त्या विपुलला माझ्या डोक्यावर आणून बसवलंय आणि दुसरीकडे सायलीला तोंडावर पाडण्याचे इतके प्लॅन करतोय, पण एकही सक्सेसफुल होत नाहीये. तेवढ्यात अस्मिता तिला फोन करते आणि प्रिया म्हणते, ही अस्मिता म्हणजे ना विहीर आहे विहीर, खोल ढकलणार मला ही एकदाची. बळजबरी फोन उचलल्यासारखी म्हणते, हा बोल अस्मिता. अस्मिता म्हणते, तन्वी मी जिथे जाईल ना तिथलं लोकेशन तुला पाठवतीये लाईव्ह, तू मला पटकन फॉलो कर. आता प्रिया मनात विचार करते, विहीर आहे ही, खरंच विहीर आहे खोल. अगं बाई पण तू कुठे चालली आहेस, काही सांगशील का मला. मग अस्मिता म्हणते, अगं मी अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करतीये, ते मंदिरात जात आहे म्हणून सांगितलंय त्यांनी घरी, पण मला विश्वास नाही बसत आहे की अर्जुन मंदिरात वगैरे जाईल, त्यामुळे मी त्या दोघांचा पाठलाग करतीये, तू ये ग लवकर. हे बघ मी जिथे जाईल ना तू तिथे मला फॉलो करत ये, मी अर्जुनला फॉलो करतीये. प्रिया म्हणते, बरं बरं तू कर त्यांना फॉलो, मी मागोमाग येते. लगेच प्रिया म्हणते, तू ये ग लवकर, बरं ठेव फोन. आणि मग कमाले नाही प्रेक्षकांनो, एवढा उपद्व्याप करायला बरीच एनर्जी येते यांच्यामध्ये. एनिवे, पण आता ह्या कल्पनाताई विमलला म्हणत असतात, आपण सायलीच्या आवडीचं काही करूया का श्रीखंड करूयात. विमल म्हणते, आपल्याला सायलीताईंच्या आवडीनिवडी माहितीच नाही येत ना ताई, अहो त्या कधी काहीच बोलत नाही त्यांच्या निवडीबद्दल, दुसऱ्यांची आवड निवड मात्र त्या कायम जपतात. पण वहिनी बघा ना, अर्जुन दादा सगळं सायलीताईच्याच मनासारखं करताय, त्यांना घेऊन मंदिरात गेले बघा की. आता या कल्पनाताई म्हणतात, हो ग येणाऱ्या बाळाचीच चाहूल ग ही. तर आता ह्या पूर्णाजी खूप प्रॅक्टिकली बोलतात प्रेक्षकांनो, तो स्वतःहून काही गेलेला नाहीये कल्पना, तू जायला भाग पाडलायस त्याला. कल्पना म्हणते, आहो पण विषय तर त्यांनीच काढला ना. पूर्णाई म्हणतात, हे बघ कल्पना, प्रत्येक गोष्टीचे तू वेगळे अर्थ लावू नकोस. कल्पनाताई खूपच इमोशनल पर्सन दाखवलात त्यांनी. आता त्या म्हणतात, पूर्णाई अहो मी खूप वेळेला अर्जुनला मंदिरात जायला सांगितलं यापूर्वी, पण कधी त्याने माझं ऐकलं का. आज मंदिरात गेलाय ना, तो फक्त माझा मुलगा नाहीये, तो होणाऱ्या बाळाचा बाप आहे. माझ्या अर्जुनमध्ये खूप फरक पडलाय पूर्णाई, आणि या येणाऱ्या बाळामुळे ना आपल्या घरात सगळ्यांमध्येच फरक पडणार आहे, तुम्हाला काय वाटतं. पण पूर्णाई उठून जात असतात तिथून. कल्पनाताई पुन्हा हात धरून त्यांना खाली बसवता आणि म्हणतात, पूर्णाई प्लीज सोडा न हो राग, सुभेदारांचा वारस येतोय पूर्णाई, त्याच्याबद्दल नका ना आडी ठेवू मनामध्ये. अर्जुनने ज्या पद्धतीने लग्न केलं त्यात बाळाचा काय दोष आहे पूर्णाई, आपण बाळाला का शिक्षा द्यायची. तुम्ही हवं तर अर्जुन सायलीवर चिडा, पण येणाऱ्या बाळावर नका हा चिडू, ते किती भाग्यवान असणार आहे, अहो पणजीचं प्रेम मिळणार आहे त्याला. पूर्णाई कल्पनाताईचं शांतपणे ऐकतात, मग उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, कल्पना चोरोटी भरल्यानंतर 5 किलो पेढे मागवून घे आपल्या ट्रस्टमध्ये वाटायला, आणि बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी मंदिरामध्ये अभिषेक करायला सांगा. आता असं बोलून त्या निघून गेल्या. पण आता ह्या कल्पनाताईच्या आनंदाला पारावार नाहीये. विमल आणि कल्पनाताई दोघी एकमेकींकडे बघून हसताय. आणि आता इथे प्रतिमा आत्याचा फोटो फ्लॅश केलाय, म्हणजे नक्की आता प्रतिमा आत्या कोणाकोणाला तरी दिसणार आहे. असो, पण आता हे जोडपं पोहोचलंय दवाखान्यात, पण आता डॉक्टरांना कसं सांगावं हा प्रश्न पडलाय ना. डॉक्टर म्हणतात, मिसेस सुभेदार तुम्हाला का पुन्हा टेस्ट करायची आहे, अजून तर 1 आठवडा पण उलटला नाहीये, तुमचे आत्ताच रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत ना. सायली म्हणते, डॉक्टर माझ्या रिपोर्ट्समध्ये असं लिहिलंय की मी प्रेग्नंट आहे, पण मला तसं जाणवत नाही हो, म्हणजे अशी लक्षणं वगैरे दिसली असती ना मला, तसं नाही हो जाणवते. अर्जुन आपल्या सायलीच्या होला हो करतोय. आता ह्या डॉक्टर म्हणतात, म्हणजे तुम्हाला काय वाटतं पहिल्या 3 महिन्यात आईला काय काय वाटत असेल, आता सायलीला ते काही सांगता येईना. डॉक्टर म्हणतात, तुम्हाला मॉर्निंग सिकनेस होत होते म्हणूनच तुम्ही आलात ना चेक करायला. अर्जुन म्हणतो, हो पण ते 1च दिवस होत होते, मग नंतर नाही झाला त्रास त्यांना. मग डॉक्टर म्हणतात, मग चांगलंय की त्यांना जास्ती त्रास नाही झाला ते. सायली म्हणते, डॉक्टर पुन्हा एकदा तपासणी करूयात का माझ्या समाधानासाठी. तर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे हरकत नाही, तुम्ही हल्लीच्या मुलींना इंटरनेटवर बरंच काही बघता म्हणून तुम्हाला ना खूप प्रश्न पडतात. अर्जुन म्हणतो, अहो तसं नाही आहे डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात, ठीक आहे हरकत नाही आहे, मी चेक करते त्यांना. अर्जुन म्हणतो, मी बाहेर थांबतो. डॉक्टर म्हणतात, कशाला. अहो बायकोच्या तब्येतीविषयी नवऱ्याला सगळं माहिती असायला हवं, बसा तुम्ही इथेच. आणि आता ते डॉक्टर सायलीला चेक करताय आणि अर्जुन तिथेच बसलाय. आता पुढे पण बघतोय अस्मिता आणि प्रिया बाहेर आल्यात. प्रिया जरा उशिरा पोहोचते तेव्हा अस्मिता म्हणते, किती उशिरा आलीस ग, इथं आधी माझा जीव वर खाली होत होता आणि तू. आता प्रिया म्हणते, अगं मला असं सहज निघता येत नव्हतं ग घरातून, तिकडे तो किल्ले. आता असं बोलायला जाते तेव्हा लगेच म्हणते, अगं बाई माझे बाबा 1000 प्रश्न विचारतात ग, अर्थातच त्यांना काळजी आहे म्हणूनच विचारतात ते, पण तुझा फोन आल्यावर लगेच निघाले ग मी.
अस्मिता म्हणते बरं ते जाऊ दे, इथे जे घडतंय ना ते जास्ती महत्वाचं आहे. ते बघ अर्जुन मंदिरामध्ये जातो म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन आलाय सायलीला. प्रिया म्हणते सांगतेस काय, अगं ते घरात खोटं बोलून निघालेत. म्हणजे त्यांना माहितीये की सायली प्रेग्नेंट असणं शक्यच नाहीये. हे कन्फर्म करायला ते दवाखान्यात आले असतील. अस्मिता म्हणते अगं डॉक्टर सांगतील ना मग की ती प्रेग्नेंट नाहीये, मग हे दोघं घरी काय सांगतील. प्रिया म्हणते तेच तर बघायचंय ना आपल्याला. हे सगळं सावरता सावरता ना त्यांची हालत खराब होणार आहे बघ. कसला अघोरी आनंद आहे प्रेक्षकांनो या दोघींना. काय गरज आहे उपद्व्याप करायची. पण तुम्हाला रिव्ह्यू आवडतोय ना, मग प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा. प्रिया तिला म्हणत असते अस्मिताला चल आपण आतमध्ये जाऊन बघूयात. अस्मिता म्हणते वेडी आहेस का, अगं इथेच थोड्या अंतरावरती आपण थांबूयात, अर्जुनने बघितलं आपल्याला तर. प्रिया म्हणते अगं पुढचा प्लॅन करावा लागेल ना, चल काही नाही होत ग, मी आहे ना तुझ्यासोबत. डॉक्टरांनी सायलीला चेक केलंय. त्या म्हणतात अहो मिसेस सुभेदार तुमचं BP सगळं काही नॉर्मल आहे हो. पहिल्या वेळेला सगळे पॅरामीटर चेंज होतात, तुमचं तसं काहीच वाटत नाहीये मला. मी ना तुमचे पहिले रिपोर्ट चेक करते आणि मग तुमच्या कुठल्या टेस्ट करायचे ते ठरवूयात. नर्सला त्यांनी प्रिंटआउट आणायला सांगितले सायलीच्या रिपोर्टचे. नर्स प्रिंटआउट आणतात थोड्या वेळाने लगेच. नर्स डॉक्टरांना रिपोर्ट देतात आणि त्या वाचतात तर त्यात चक्क निगेटिव्ह रिपोर्ट आलेले असतात. त्यांना नवलच वाटतं. त्या म्हणतात असं कसं झालं, माझ्या हातात तर तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट होता. अर्जुन म्हणतो काय झालंय डॉक्टर. तेव्हा ह्या डॉक्टर म्हणतात अरेच्छा असं झालंच कसं, म्हणजे ह्या तर प्रेग्नेंट नाहीच आहे. आणि मग अर्जुन आणि सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तर विचारूच नका. अर्जुन तो रिपोर्ट बघतो आणि सायलीला अभिनंदन करतो. म्हणतो अरे वा हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन मिसेस सायली, अहो तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. आता ह्या डॉक्टर कन्फ्यूज होतात. त्या म्हणतात अहो प्रेग्नेन्सीमध्ये हे जोडपे इतकी आनंदी होताना मी पहिल्यांदा बघतीये. नाही म्हणजे प्रेग्नेन्सी निगेटिव्ह आल्यावर एवढं कोणी आनंदी झालेलं मी नाही बघितलं बुवा. अर्जुन म्हणतो नाही तसं नाहीये, म्हणजे ही प्रेग्नेंट होईलच नंतर कधीतरी, म्हणजे इन फ्युचर तर ती प्रेग्नेंट होणारच आहे, पण उलट्याचं काही सिरियसनेस नाहीये ना म्हणून खुश झालोय आम्ही. आता त्या डॉक्टर म्हणतात ठीक आहे आता काही तुम्हाला कुठलं टेस्ट करायची गरज नाहीये, पण मला हे कळत नाहीये की तुमचे आधीचे रिपोर्ट कसं काय पॉझिटिव्ह आले. रेकॉर्डमध्ये तर निगेटिव्ह आहे आणि प्रिंटआउटमध्ये पॉझिटिव्ह कसा काय हो नर्स, हे कसं काय झालं. अहो मी तीच प्रिंटआउट बघून तुमच्या आईशी बोलले होते हो. नर्स हा काय प्रकार आहे. नर्स म्हणतात मला माहीत नाही, मी त्या दिवशी ड्युटीवर नव्हते. डॉक्टर म्हणतात कोण होतं ड्युटीवर, त्यांना शोधा आणि पाठवा इकडे. एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर अँड मिसेस सुभेदार, तुम्हाला खूपच मनस्ताप झाला, आमच्या स्टाफकडनं काहीतरी हलगर्जीपणा झालाय. सायली म्हणते हो पण प्लीज त्यांना कोणाला ओरडू नका जास्ती. नाही म्हणजे ज्यांच्या कोणाकडून हे चूक झाली असेल त्यांना नोकरीवरनं नका काढू, माणूस आहे चूक होतेच, फक्त पुढच्या वेळेला काळजी घ्यायला सांगा एवढंच. अर्जुन म्हणतो चला देवी सायली निघायचं का आता आपण. आणि अर्जुन सायली तिथून निघालेत आणि बाहेर अस्मिता आणि प्रिया त्यांची वाट बघताय. प्रेक्षकांनो उर्वरित थोड्याच वेळात दुसऱ्या भागात. हा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे दुसरा भाग तुम्हाला लगेचच दिसेल थोड्याच वेळात. धन्यवाद.